हम लोग जा रहे हैं टेकरी डाउली टेकरी पे रेनी पिकनिक मनाने। चलो आप लोग भी चलो हमारे साथ। धर्माधिकाऱ्याच्या आज्ञेने दासांनी लावलेले हे झाड फणसाचं हे कोकणात करण्यात येणारी सोय हे इथेही डावडी टेकडीवर केलेली आहे, म्हणून हा झाड एवढा मोठा झालेला आहे। हे 3 वर्षापूर्वी लावलेले झाड आहे। प्रत्येक झाडाला जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। आपण बघत असाल की आपण आज दावडीचं प्रभागामध्ये खूप छान आणि मोठं इथे डोंगर आहेत, झाड आहेत। दावडी व भाल पक्षीसाठी त्यांच्या सर्व नियोजनासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून बघत असाल एक मोठं बोर्ड लागलं आहे इथे। साहेबांनी इलेक्शनच्या अगोदरच त्यांनी 5 कोटीचे इथे निधी दिले आणि ही निधी ह्या निसर्गासाठी आणि ह्या क्षेत्राला डेव्हलप करण्यासाठी ज्याप्रमाणे आज डोंबिवली प्रभागामध्ये कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, नवीन नवीन घराचं नवीन नवीन बिल्डिंगाचं रोज एक एक बांधकाम चालू आहे, ते सर्व बघून
हे फॉरेस्टची जागाला डेव्हलप करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबने इथे मोठा निधी एक दिला आहे. आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की आमच्या प्रभागासाठी एवढं चांगला निधी दिला आहे. त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन त्यांचं. आज आम्ही सर्वजण आले होते इथे वृक्षारोपण करण्यासाठी. दरवर्षी आम्ही इथे येतो, वृक्षारोपण करतो आणि आम्हाला तुम्ही बघत असेल की हा प्रभाग पूर्ण एकदम ग्रीन झोन झाला आहे. आणि आपल्या डोंबली परिसराच्या लोकांना मी सांगणार, तुम्ही या इथे स्वतः पण टाईम द्या, आपल्या लहान लहान मुलांना पण घेऊन या, दाखवा की डोंबलीच्या आतमध्ये एवढी चांगली जागा आहेत. आणि ह्या जागासाठी आमचे कल्याण लोकसभाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबनी एवढं चांगलं निधी दिलं आहे आणि या निधीचा चांगला उपयोग होईल हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि पुढे पण आम्हाला विश्वास आहे की डॉक्टर साहेब असंच आमच्या प्रभागासाठी, आपल्या डोंबलीच्या क्षेत्रासाठी ते नेहमीच लक्ष देणार. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. नाचो, बैठे बैठे नाचो. एक बारी दस दो जी ने क्यों सकीनो कल ही तू इतनी ही तो मारून आलो या आज संध्या परत लई जोरात रंग